काय चांगलं पण खायचंय आणि पोट पण भरायचं आहे. तर काय करून घ्यायचं, मग घ्यायचं मस्त कुकर, त्याच्यात टाकायचं बटर, थोडे जिरे आणि बारीक कट केलेला एक कांदा, 2 हिरवी मिरची टाकून घ्यायची, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकायचं आणि टमाटर टाकून घ्यायचं. छान याला असं सॉफ्ट होईपर्यंत पकू द्यायचं. छान आपले टमाटर पकले की ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे थोडे मसाले, हळदी पावडर, मिरची पावडर, पावभाजी मसाला आणि नमक. छान असं मिक्स करून घ्यायचं याला. ज्या आपल्या घरी भाज्या असल्या फ्रीजमध्ये त्या टाकून द्यायच्या ह्याच्यामध्ये. शिमला मिरची, बीट, वटाणे, आलू आणि फुलगोबी छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं याला. हे छान एकजीव मिक्स झालं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं पाणी, झाकण बंद करायचं कुकरचं आणि 2-3 असा शिट्ट्या करून घ्यायच्या. छान आपली भाजी पकली की मॅशरने मस्त याला मॅश करून घ्यायची. आणखी परत एक कढई घ्यायची, कढईमध्ये थोडं तेल आणि बटर टाकून घ्यायचं. थोडं याच्यामध्ये टाकून घ्यायची कसुरी मेथी आणि थोडा पावभाजी मसाला. जी भाजी मॅश करून ठेवली ती भाजी टाकून घ्यायची. छान अशी उकळली की याच्यामध्ये टाकून घ्यायचं बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि गरमागरम अशी पावसोबत खाऊन घ्यायची. आहे ना झटपट आणि इझी रेसिपी, तर लगेच अशी करून घ्यायची आणि मस्त खाऊन घ्यायची एन्जॉय करत.